नमस्कार मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवतो आम्ही रिसेंटली डिझाईन केलेला 3 BHK. त्याचा हा एंट्रन्स आहे आणि याच एंट्रन्समध्ये तुम्ही बघितलं तर इथे आम्ही कस्टमाइज नेमप्लेट बनवून घेतली. त्यानंतर हा सेफ्टी डोर आहे. क्लायंटची रिक्वायरमेंट होती की समोरासमोर डोर आहेत, जागा कमी आहे, त्याच्यामुळे आपण डबल डोर करूया. त्यामुळे आम्ही हा डबल डोर केलाय तुम्ही बघितलं तर. आणि याच डोअरला तुम्ही पाहिलं तर आम्ही इथे मध्ये सागवानी पिलर लावलेत पूर्ण. हे वरती आम्ही इथे कस्टमाइज हे करून घेतलेली आहे, स्वस्तिक आणि खाली कमळ असं कस्टमाइज डिझाईन बनवून घेतलंय. नंतर तुम्ही इथे बघितलं डिझाईन तर दोन्ही साईडला आम्ही पिलर यूज केलेत आणि इथे ब्रासचे आम्ही हँडल घेतलेले आहेत अँटिक फिनिशमध्ये. याच घरामध्ये तुम्ही एंट्री मधून आतमध्ये आलात की इथे एक लॉबी आहे. या लॉबीची साईज जी आहे ती जवळपास 6 फूट ते 4 फूट एवढी आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही डोअरच्या मागे आम्हाला जागा मिळाली होती, त्यामुळे इथे आम्ही शोरॅक केलंय. त्यानंतर इथे पूर्ण एल शेप मध्ये आम्ही वॉलपेपर घेतलेला आहे आणि इथे एक डोअर केलाय. इथे आम्ही एक स्टोरेज केलंय, त्याच्यामध्ये आम्ही की होल्डर आणि त्यांना काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर ते ठेवू शकतात, त्यासाठी आम्ही केलेलं आहे स्टोरेज. त्यानंतर एंट्रीमधून आतमध्ये आले की इथे पण आम्ही वॉलपेपर लावलाय. तुम्ही बघितलं ते पूर्ण एल शेप मध्ये वॉलपेपर आहे. इकडे आम्ही ही लेज कंटिन्यू केली आहे वुडनची आणि ह्याला एक आम्ही सागवानी पिलर केलाय आणि त्याला पॉलिश केलंय. त्यानंतर इथे एक ब्लॅक मिरर घेतला आम्ही आणि इकडे पूर्ण लुवर्स लावलेत. आता याच घरामध्ये तुम्ही एंट्रीमधून आतमध्ये आलात की इकडे लिव्हिंग रूम आहे. या लिव्हिंग रूमची साईज जी आहे ती 11x15 एवढी आहे. असा आडवा आहे पूर्ण लिव्हिंग रूम. त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघितलं तर या साईडला आम्ही काउच घेतलेला आहे. सगळं कस्टमाइज सेटिंग करून घेतलं आम्ही. सागवानी आहे हे. त्याच्यामध्ये इकडे काउच आहे, इकडे 3 सीटर सोफा आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला इथे 2 सीटर सोफा आहे. जागा कमी आहे अशी समोर, त्याच्यामुळे आम्ही एल शेप किंवा असं जास्त जागा ऑक्युपाय होईल असं कुठला सोफा घेतला नाहीये. कॉम्पॅक्ट आहे हे सोफे. त्यानंतर तुम्ही इथे बॅकरेसला बघितलं तर आम्ही इथे पूर्ण वॉल एक वेगळ्या कलरने पेंट केली आहे. एकदम मिनिमलिस्टिक केलंय डिझाईन. त्याच्यामध्ये इथे आम्ही मंडला डिझाईन घेतलंय. दोन्ही साईडला तुम्ही बघितलं तर मंडला डिझाईन आहे आणि याला मागे इथे बॅकलाईट दिलेली आहे आणि इथे आम्ही मार्बल फिनिशमध्ये एक ब्लॅक लॅमिनेट घेतलंय आणि त्याला ग्रुप्स करून इथे आम्ही पॉलिश केलेलं आहे. सोफ्याच्या समोर इथे टीव्ही युनिट आहे. ऍक्च्युली आम्हाला ही जी वॉल आहे ही 5 फुटाचीच मिळाली होती, पण आम्ही थोडी इकडे एवढी वॉल आम्ही पुढे एक्सटेंड केली. म्हणजे टीव्ही युनिट आहे ते आम्ही एक्सटेंड केलेलं आहे. ते मी तुम्हाला मागून पण दाखवतो नंतर टीव्ही युनिट. याच्यामध्ये आम्ही इथे लुवर्स घेतलेले आहेत. हे पॅनलिंग आहे, याच्यावरती मार्बल फिनिश लॅमिनेट घेतलेला आहे एक व्हाईट कलरचा. त्यानंतर खाली ड्रॉवर्स आहेत. म्हणजे हे तुम्ही बघितलं तर इथे आम्ही ड्रॉवर्स केले पूर्ण. इथे आम्ही 3 ड्रॉवर्स घेतलेत आणि मध्ये सेटअप बॉक्स ठेवण्यासाठी एक वेगळा सेक्शन केलेला आहे. याच्यामध्ये सेटअप बॉक्स ठेवू शकता, ज्याला आम्ही प्रोफाईल डोअर लावलाय. इकडे केलेला एक युनिट छोटंसं. याची साईज आम्ही जास्तीत जास्त 16 इंच घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही हे सगळे शेल्फ केलेत आणि त्याच्यामध्ये आम्ही लाईट घेतलेला आहे. तर या प्रकारे आम्ही हा लिव्हिंग रूम डिझाईन केलाय. आता मी तुम्हाला डायनिंग कडे घेऊन जातो.